हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 18 डिसेंबर 2023च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. तर प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मेणाचा पुतळा कोठे आहे, ज्याचे 6 डिसेंबरला अनावरण केले गेले? उत्तर आहे नाहरगड किल्ला, जयपूर येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे जागतिक प्रदूषण रँकिंगमध्ये कोणते शहर अव्वल स्थानी आहे? उत्तर आहे लाहोर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, केंद्र सरकारने गावातील वारसा प्रदर्शित करण्यासाठी कोणत्या प्रकल्पाचे अनावरण केले? उत्तर आहे मेरा गाव मेरी धरोहर. तर केंद्र सरकारने गावातील वारसा प्रदर्शित करण्यासाठी मेरा गाव मेरी धरोहर या प्रकल्पाचे अनावरण केले. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अभियांत्रिकी पदवीधर दामोदर राजनरसिंह सिलारापू यांची राज्याचे कोणते मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे? तर उत्तर आहे आरोग्यमंत्री. तर दामोदर राजनरसिंह सिलारापू यांची आरोग्यमंत्री म्हणून नियुक्ती रेवंत रेड्डी यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 10 डिसेंबर या दिवशी मानवाधिकार दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 9 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, द बँकर या प्रकाशनाद्वारे दिला जाणारा बँक ऑफ द इयर इंडिया पुरस्कार कोणत्या बँकेला मिळालेला आहे? तर बँक ऑफ द इयर हा पुरस्कार फेडरल बँकेला मिळालेला आहे. उत्तर आहे फेडरल बँक. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महिला इंडियन प्रीमियर लीग IPL 2024च्या हंगामाच्या खेळाडूच्या लिलावामध्ये कोणती भारतीय खेळाडू सर्वात महाग ठरली? तर उत्तर आहे काशवी गौतम. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मॉर्निंग कन्सल्ट या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार कोण जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहे? उत्तर आहे नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन 2023 या वर्षाची थीम काय आहे? तर थीम आहे सर्वांसाठी स्वातंत्र्य, समानता आणि न्याय. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर छत्तीसगडच्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विष्णू देव साय यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारत व दक्षिण कोरिया देशाच्या राजनैतिक संबंधाला किती वर्ष पूर्ण झालेली आहे? तर भारत व दक्षिण कोरिया या देशाच्या राजनैतिक संबंधाला 50 वर्षे पूर्ण झालेली आहे. उत्तर आहे 50 वर्षे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतीय सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणिक पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे?
उत्तर आहे जावेद अख्तर यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे महिलांना मोफत बस प्रवास देणारी महालक्ष्मी योजना कोणत्या राज्याच्या सरकारने सुरू केलेली आहे? उत्तर आहे तेलंगणा राज्य सरकारने. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे तेलंगणा राज्य सरकारने आरोग्यश्री योजनेच्या विमा कवचाची मर्यादा किती लाखांपर्यंत वाढवलेली आहे? उत्तर आहे 10 लाखांपर्यंत ही योजना या योजनेची मर्यादा वाढवलेली आहे. उत्तर आहे 10 लाख. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे स्टार्टअप कॉन्क्लेव्ह 2023 परिषद देशात कोठे आयोजित करण्यात आली आहे? उत्तर आहे गांधीनगर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोणत्या सौर मोहिमेच्या सूट या दुर्बिणीने सूर्याचे पहिले प्रकाश चित्र प्राप्त केले आहे? उत्तर आहे आदित्य L1. तर आदित्य L1 या सौर मोहिमेच्या सूट या दुर्बिणीने सूर्याचे पहिले प्रकाश चित्र प्राप्त केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे आदित्य L1 या सौर मोहिमेची सूट ही दुर्बीण किती नॅनोमीटर तरंग लांबीसाठी तयार करण्यात आली आहे? उत्तर आहे 200 ते 400 नॅनोमीटर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे पंतप्रधानांनी पहिला भारतीय कला, वास्तुकला आणि डिझाईन बिएनाले 2023चे उद्घाटन कोठे केले? तर उत्तर आहे लाल किल्ला येथे. पुढचा प्रश्न पाहूया. घटनेच्या कोणत्या कलमांतर्गत जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा दिला गेला? उत्तर आहे कलम 370. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता फ्रेंड्स थांबूया इथे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.